ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर आपला पूर्ण झालेला आहे. आता याची आपण एक क्विक रिव्हिजन करतोय. ट्रिग्नोमेट्री तसा बघितलं तर चॅप्टर बऱ्यापैकी लहान होता. जसं इंट्रोडक्शनमध्ये मी बोललेली की ट्रिग्नोमेट्री हा आता जो क्लास 10मध्ये ट्रिग्नोमेट्री चॅप्टर आहे हा आपण 3 पार्टमध्ये डिवाइड करू शकतो. फर्स्ट आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशो की जे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहे त्याचा टँगलच्या साईडशी काय संबंध आहे ते आपण बघितलं किंवा त्याचं इंटर रिलेशन काय ते सुद्धा आपण बघितलं. त्यानंतर आपण 3 आयडेंटिटीज बघितल्या, इम्पॉर्टंट आयडेंटिटीज होत्या. याचं यूज करून आपण बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह केले, शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट टाईपचे क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह केले. आणि त्यानंतर आपण एक कॉन्सेप्ट बघितली, ती कॉन्सेप्ट होती लाईन ऑफ विजन म्हणजे काय, अँगल ऑफ इलिव्हेशन, अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे काय, आणि त्याचा यूज करून आपण काही न्यूमेरिकल सॉल्व्ह केलेले. सो ट्रिग्नोमेट्रीमध्ये हे जे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहे ते कोणते कोणते आहे. ज्यावेळेस आपण ट्रिग्नोमेट्री बोलतो किंवा ज्यावेळेस आपण हे साइन कॉस्ट अँड हे रेशोज बोलतो त्यावेळेस आपण राईट अँगल ट्रँगल रेफर करतो. ओके, आता हा राईट अँगल ट्रँगल म्हणजे एक युनिट सर्कलवरून आलेली कॉन्सेप्ट आहे, बट आता ती इथे डिस्कस आपण नाही करणार. तर ॲज ऑफ नाउ तुम्ही फक्त राईट अँगल ट्रँगल कन्सिडर करा. सपोज हा जर राईट अँगल ट्रँगल आहे, एक अँगल 90 डिग्री असणार आहे. सो अँगल बी इज 90 डिग्री. जो अँगल 90 डिग्री असतो त्याच्या समोरची म्हणजे ऑपोजिट साईड जी असते तिला आपण बोलतो हायपोटेनस. सो AC असणार आहे हायपोटेनस. आता यामध्ये सपोज जर मी अँगल C कन्सिडर केला, अँगल Cच्या रेफरन्सने मी जर बघते अँगल C लेट से अँगल थीटा आहे. ठीक आहे, अँगल Cची व्हॅल्यू सपोज थीटा आहे. आता या थीटाच्या रेफरन्सने जर मी बघितले, ह्या थीटाच्या रेफरन्सने AC तर हायपोटेनसच असणार आहे. या थीटासाठी AB ही काय ऑपोजिट साईड आणि BC ही काय ॲडजसंट साईड. जर मी हा अँगल इथला अँगल कन्सिडर केला लेट से अल्फा, या अल्फाच्या रेफरन्सने ऑपोजिट म्हणजे काय समोरची, या अँगल अल्फाच्या रेफरन्सने ऑपोजिट साईड कोणती आहे BC आणि याची अँगल अल्फाच्या रेफरन्सने ॲडजसंट साईड कोणती असणार आहे AB. ठीक आहे, आणि हायपोटेनस तर प्रत्येक वेळेस एकच असणार आहे. तर यामध्ये आपण बघितलं साइन रेशो, साइन थीटा जर मी कन्सिडर केला, साइन थीटा म्हणजे काय, साइन इज ऑलवेज ऑपोजिट अपॉन हायपोटेनस. ठीक आहे, कॉस थीटा म्हणजे काय असतं ॲडजसंट अपॉन हायपोटेनस, ॲडजसंट अपॉन हायपोटेनस. आणि टॅन थीटा म्हणजे काय असतं ऑपोजिट अपॉन ॲडजसंट म्हणजे AB अपॉन BC. ठीक आहे, हे सुद्धा आपण बघितलं. जेव्हा आपण एक रिलेशन सुद्धा बघितलं, टॅन थीटा म्हणजे काय, टॅन थीटा इज साइन अपॉन कॉस, कारण AB अपॉन AC BC अपॉन AC याचा जर मी रेशो घेतला AC आणि AC कॅन्सल होणार AB अपॉन BC. सो टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा, हे रिलेशन सुद्धा आपण बघितलेलं. त्यानंतर या 3 रेशोजचा यूज करून आपण अजून 3 रेशोज बघितले. त्यामधला फर्स्ट होता कोसेक, सेकंड सेक आणि थर्ड होता कॉट. ठीक आहे, आपल्याला हा सिक्वेन्स नेहमी असाच लक्षात ठेवायचा आहे, साइन कॉस टॅन, कोसेक सेक आणि कॉट. कोसेक म्हणजे काय असतो, कोसेक हा नेहमी साइनचा रेसिप्रोकल असतो किंवा साइनचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स असतो. रेसिप्रोकल किंवा इन्व्हर्स म्हणजेच काय, साइन थीटाची जी व्हॅल्यू असेल सो कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा. सेक थीटा हा नेहमी कॉस थीटाचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स किंवा रिव्हर्स असतो किंवा रेसिप्रोकल असतो. सो सेक म्हणजे 1 अपॉन कॉस आणि कॉट असणार आहे 1 अपॉन टॅन थीटा. हे सुद्धा रिलेशन आपण बघितले. त्यामुळे जर मला कोसेकची व्हॅल्यू विचारली, सपोज जर मला इथे कोसेक थीटाची व्हॅल्यू विचारली असेल तर मी त्या केसमध्ये काय करणार, 1 अपॉन साइन. साइन म्हणजे काय असतं, साइन इज ऑपोजिट अपॉन हायपोटेनस, त्याचे इन्व्हर्स घेते. त्यामुळे कोसेक म्हणजे काय असणार आहे हायपोटेनस अपॉन ऑपोजिट. सेक म्हणजे काय असणार आहे हायपोटेनस अपॉन ॲडजसंट. आणि कॉट म्हणजे काय असणार आहे, टॅनसाठी आपण म्हणतो ऑपोजिट अपॉन ॲडजसंट. सो कॉटसाठी आपण काय बोलणार ॲडजसंट अपॉन ऑपोजिट. समजतं आपण काय करतो, हे जे रेशो आहे रेशो फक्त रिव्हर्स करतो. त्यामुळे कोसेक थीटाचं ह्या केसमध्ये मला विचारलं, कोसेक थीटा असणार आहे AC अपॉन BC, सेक थीटा असणार आहे AC अपॉन AB आणि कॉट थीटा असणार आहे BC अपॉन AB. हे रिलेशन आपल्याला आपण बघितलेलं. तर आपण हे सुद्धा कन्क्लूड केलं की इन्व्हर्स आहे म्हणजे साइन कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा. हेच आपण असं लिहू शकतो, साइन थीटा इंटू कोसेक थीटा इज इक्वल टू 1. मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहे त्यामुळे त्याचा प्रॉडक्ट नेहमी 1 असणार आहे. साइन कोसेक, सेकंड रिलेशन होतं कॉस आणि सेक, याचा प्रॉडक्ट असतो 1, कारण सेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा. सो यांचा प्रॉडक्ट असणार आहे 1. आणि थर्ड आपण बघितलं टॅन थीटा इंटू कॉट थीटा, हा जो प्रॉडक्ट आहे हा प्रॉडक्ट असतो 1. टॅन थीटा इंटू कॉट थीटा हा प्रॉडक्ट असतो 1. ठीक आहे, हे रिलेशन आपण बघितले. त्यानंतर आपण थीटा आणि 90 मायनस थीटा या 2 अँगलमध्ये असणारं रिलेशनसुद्धा बघितलं. सो आपण बघितलं साइन थीटा इज इक्वल टू कॉस ऑफ 90 मायनस थीटा. त्यानंतर कॉस थीटा इज इक्वल टू साइन ऑफ 90 मायनस थीटा, याचं प्रूफसुद्धा आपण बघितलं. आणि त्यानंतर टॅन थीटा मल्टिप्लाइड बाय टॅन ऑफ 90 मायनस थीटा इज इक्वल टू 1. हे 3 रिलेशन आपण बघितले. हे कसे येतात लगेच आपण बघूया. साइन थीटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा का असणार आहे, कारण जर मी हा ट्रँगल कन्सिडर केला, ह्या ट्रँगलमध्ये एक अँगल थीटा आहे, एक अँगल 90 आहे. त्यामुळे हा अँगल किती असणार आहे, ट्रँगलच्या अँगलची सम असते 180 डिग्री. सो अँगल A प्लस 90 प्लस थीटा
90 प्लस थीटा प्लस अँगल ए इज इक्वल टू 180 डिग्री. सो अँगल ए किती असणार आहे 180 मायनस 90 मायनस थीटा. सो दॅट इज इक्वल टू 90 मायनस थीटा. हा अँगल असणार आहे 90 मायनस थीटा. ठीक आहे. त्यामुळे जर मी साइन थीटा जर लिहिला साइन थीटा काय ए बी अपॉन ए सी. आणि जर मी कॉस 90 मायनस थीटा बघितला कॉस 90 मायनस थीटा म्हणजे कॉस ए. कॉस म्हणजे काय असणार आहे ॲडजसंट अपॉन ऑपोजिट. सो ए बी अपॉन ए सी. ए बी अपॉन ए सी ए बी अपॉन ए सी. सो साइन थीटा इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा. कॉस थीटा इक्वल टू साइन 90 मायनस थीटा. आणि त्यानंतर अजून एक रिलेशन टॅन थीटा इंटू टॅन 90 मायनस थीटा. हा जो प्रॉडक्ट असतो हा प्रॉडक्ट असतो नेहमी 1. याचा आपण विशेष काही यूज केलेला नाही बट तरीसुद्धा कदाचित एखाद्या ठिकाणी त्याचा यूज होऊ शकतो म्हणून हे रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. साइन कॉस टॅन यांचं ट्रँगलच्या साईडशी कसं रिलेशन असतं हे आपण असंही लक्षात ठेवू शकतो किंवा त्यासाठी काही ट्रिक्ससुद्धा असतात. त्यामध्ये एक ट्रिक आहे सो का टो. साइन कॉस आणि टॅन. साइन इज इक्वल टू ऑपोजिट अपॉन हायपोटेनियस. कॉस इज इक्वल टू ॲडजसंट अपॉन हायपोटेनियस. टॅन इज इक्वल टू ऑपोजिट अपॉन ॲडजसंट. अशा पद्धतीने हे 3 रेशो तुम्ही लक्षात ठेवणार साइन कॉस आणि टॅनचे. आणि त्यानंतर साइनवरून आपण कोसेक फाइंड करू शकतो. कॉसवरून सेक फाइंड करू शकतो आणि टॅनवरून आपण कॉट फाइंड करू शकतो. तर यामध्ये साइन सेकंड असतो कोसाइन. थर्ड आहे टॅन्जंट. यालाच आपण बोलतो साइन. याला आपण बोलतो कॉस आणि याला आपण बोलतो टॅन ब्रीफमध्ये. ओके. त्याच पद्धतीने नेक्स्ट 3 कोसिकंट देन सिकंट आणि को टॅन्जंट. ठीक आहे. कोसिकंट म्हणजे कोसेक. कोसेकला आपण कधी कधी CSC सुद्धा लिहितो. CSC दॅट इज कोसिकंट. त्यानंतर सिकंट म्हणजे सेक आणि कोटॅन्जंट म्हणजे कॉट. तर हे झालं ब्रीफमध्ये अशा पद्धतीने आपण लिहितो. तर जनरली आपण हे कधी मेन्शन नाही करत. साइन कॉस टॅन कोसेक सेक आणि कॉट असंच आपण मेन्शन करत असतो. ओके. यानंतर आपण टेबल बघितलं स्टँडर्ड टेबल फॉर व्हॅल्यूज. तर आपण अँगल्ससाठी डिफरंट अँगलसाठी साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट याची काय व्हॅल्यू असते तो टेबलसुद्धा बघितलेला. सो त्या टेबलमध्ये आपण 5 व्हॅल्यूज कन्सिडर करतो आहे. आपण स्टार्ट करतो 0 टू 90 डिग्री. ठीक आहे. सो अजून कोणते अँगल आहे फर्स्ट 0 देन 30 देन 45 देन 60 अँड देन 90 डिग्री. हे अँगल्स आहे. साइन फर्स्ट आपण सुरुवात करतो साइन थीटानी. त्यानंतर असतो कॉस थीटा. त्यानंतर टॅन थीटा. साइनचा इन्व्हर्स असतो कोसेक त्यामुळे इथे कोसेक लिहायचा. कॉसचा इन्व्हर्स असतो सेक आणि टॅनचा इन्व्हर्स असतो कॉट. अशा व्हॅल्यूज लिहून घ्यायच्या. ओके. त्यानंतर 1 2 3 4 5 5 कॉलम आहे. सुरुवात करायची 0 नी एंड करायचा 1 नी. 0 to 1. साइन 0 इज ऑलवेज 0. साइन 90 इज ऑलवेज 1. त्यानंतर साइन 30 असतो हाफ. 45 असतो 1/√2 आणि साइन 60 असतो √3/2. इथे जर तुम्ही बघितलं 0 पासून हळूहळू व्हॅल्यू वाढत आहे. 0 0.5 1/√2 √3/2 आणि 1. ठीक आहे. व्हॅल्यूज वाढत आहे. त्यानंतर साइनचं आपल्याला फक्त हा टेबल लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक काय आहे की आपल्याला फक्त ही फर्स्ट लाईन लक्षात ठेवायची आहे. फर्स्ट लाईन लक्षात ठेवा आणि हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. ओके. सिक्वेन्स हा चेंज करायचा नाही किंवा चुकू द्यायचा नाही. हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. फर्स्ट लाईन लक्षात ठेवायची. 0 पासून स्टार्ट होतं 1 पर्यंत एंड होतं. मिडल व्हॅल्यू साइन 45 1/√2 असणार. ही व्हॅल्यू असणार हाफ आणि ही व्हॅल्यू असणार √3/2. कॉस्टची व्हॅल्यू लिहायची असेल त्यावेळेस काय करायचं फक्त हे जे नंबर्स आहे हे नंबर्स उलट्या सिक्वेन्सने लिहायचे. म्हणजे इथे 1 असणार इथे √3/2 असणार 1/√2 इथे हाफ आणि इथे असणार आहे 0. ठीक आहे. क्लिअर आहे. साइनवरून कॉस्ट डिराईव्ह केला आपण. त्यानंतर टॅन म्हणजे काय असतो टॅन इज रेशो ऑफ साइन अँड कॉस. म्हणून तुम्हाला काय करायचे हे जे पहिल्या 2 एंट्रीज आहे याचा फक्त रेशो घ्यायचा. 0/1 0 1/2/√3/2 हा रेशो असतो 1/√3. 1/√2/1/√2 सेम टर्म आहे. रेशो असणार आहे 1. √3/2/1/2 रेशो आहे √3. 1/0 1/0 आपण कोणत्या नंबरला 0ने डिवाइड करू शकत नाही. सो दिस इज नॉट डिफाईन्ड. सो टॅन 90 इज नॉट डिफाईन्ड असं आपण बोलतो. त्यानंतर हे समजलं 3 लाईन. कोसेक आपल्याला फाइंड करायचं आहे. कोसेक आणि साइन इनवर्स असतात त्यामुळे आपल्याला काय करायचं रेसिप्रोकल असतात. कोसेक थीटा इज इक्वल टू 1/sin थीटा. मग काय करायचं साइनचे जे व्हॅल्यू आहे ना त्याचा आपल्याला प्रत्येक ठिकाणी इनवर्स घ्यायचा आहे. हा 0 आहे 0/1 आहे म्हणजेच काय कोसेक 0 काय असणार आहे 1. कोसेक 0 असणार आहे 1/0 1/0 नॉट डिफाईन्ड. त्यानंतर कोसेक 30 काय असणार आहे 1/2चा इनवर्स दॅट इज 2 √2 2/√3 आणि याचे 1. सो याचा इन्व्हर्स असणार आहे 1. कोसेकची लाईन समजली.
सेकसाठी काय करायचं, कॉसचा इन्व्हर्स, जसं ज्या पद्धतीने आपण कोसेक थिटा 1/sin बोलतो तसा सेक काय असतो 1/cos. सो याचे इन्व्हर्स इथे असणार आहे 1, इथे असेल √2/√3, त्यानंतर √2, त्यानंतर इथे असेल 2 आणि त्यानंतर इथे असणार आहे 1/0 नॉट डिफाईन्ड. ठीक आहे. किंवा यामध्ये अजून एक ऑप्शन आहे आपल्याकडे, जर तुम्ही कोसेक फाईन केलं, जसं आपण साईन असं लिहितोय, कॉस लिहिताना त्याचा उलटा लिहितोय आणि ह्या दोघांमध्ये जे रिलेशन तेच रिलेशन इथे फॉलो होणार आहे. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही कोसेक लिहाल सो सेक लिहिताना तुम्हाला काय करायचं, फक्त ही जी लाईन आहे ही लाईन रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहायची, 1 to √3 √2 2 अँड नॉट डिफाईन्ड. ओके. नेक्स्ट राहिला कॉट. कॉट म्हणजे काय, अगेन टॅनचा इन्व्हर्स, हा 0.1 आहे, 1/0 केला म्हणजे नॉट डिफाईन्ड, देन √3, देन 1/√3 आणि इथे असणार आहे 0. किंवा या केसमध्ये सुद्धा तुम्ही कोसेक आणि सेक करून कॉटची व्हॅल्यू फाईंड करू शकता. अशा पद्धतीने हा टेबल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. इम्पॉर्टंट काय, दोनच गोष्टी, हा सिक्वेन्स लक्षात ठेवा आणि पहिली लाईन लक्षात ठेवा, दॅट्स इट. आणि नंतर कोणतं लॉजिक यूज करायचं आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. अगेन ह्या व्हॅल्यूज लक्षात ठेवण्यासाठी बऱ्याचशा ट्रिक्स असतात. आपण एक हँडची ट्रिक बघितलेली, असा हँड ठेवायचा, त्यानंतर प्रत्येक अँगल कन्सिडर करायचा, 0 30 45 60 आणि हा असणार आहे 90 5th. ओके. तर यामध्ये असा हँड ठेवायचा. सो साईनची व्हॅल्यू जेव्हा फाईंड करायची असेल तेव्हाच फॉर्म्युला असतो नंबर ऑफ फिंगर्स बिलो, आणि कॉसची व्हॅल्यू फाईंड करायची असेल तर नंबर ऑफ फिंगर्स अबव अपॉन 2. सो जर मला सपोज साईन 60 विचारलं, साईन 60 नंबर ऑफ फिंगर्स बिलो अपॉन अंडररूट नंबर ऑफ फिंगर्स बिलो अपॉन 2. सो साईन 60 म्हणजे माझा फिंगर 60 हा इथे आहे. सो नंबर ऑफ फिंगर्स बिलो 1 2 3 3 फिंगर आहे. सो √3 अपॉन 2. साईन 60 इज √3/2. जर मला विचारलं असतं कॉस 60, कॉस म्हणजे काय, नंबर ऑफ फिंगर्स अबव अपॉन अंडररूट नंबर ऑफ फिंगर्स अबव अपॉन 2. सो 60 इथे या फिंगरच्या वरती किती फिंगर आहे, 1. सो अंडररूट 1/2. सो दॅट इज इक्वल टू 1/2. कॉस 60 इज हाफ अँड साईन 60 इज √3/2. तर ह्या लॉजिकने सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता, बट प्रेफर करा की हा टेबल पूर्ण लक्षात ठेवणं. ओके, समजलं इथपर्यंत. त्यानंतर आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज बघितलेल्या, 3 आयडेंटिटीज होत्या, त्याचं आपण डेरिव्हेशन सुद्धा बघितलं. आपण एक राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करतो, त्याच्यामध्ये आपण पायथागोरस थेरम अप्लाय करतो आणि त्यानंतर या पायथागोरस थेरमला आपण साईन कॉस टॅनशी रिलेट करतो आणि त्यावरून आपल्याला 3 आयडेंटिटीज मिळतात. आयडेंटिटी म्हणजे काय, असे इक्वेशन की जे नेहमी ट्रू असतात, विच आर ऑलवेज ट्रू. कोणत्याही व्हॅल्यूसाठी, थिटाच्या किंवा अँगलच्या कोणत्याही व्हॅल्यूसाठी या आयडेंटिटीज ट्रूज असतात. हे इक्वेशन ट्रू असतं म्हणजे याला बोलतात ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. त्यामध्ये फर्स्ट इम्पॉर्टंट आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ओके. आता यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, साइन थिटा आहे, ज्यावेळेस मी साइन थिटाचा स्क्वेअर करते त्यावेळेस मी तो असं लिहिणार साइन थिटाचा स्क्वेअर. ओके. आणि यालाच मी असंही लिहू शकते साइन स्क्वेअर थिटा. तर याचा अर्थ काय असतो, साइन थिटाचा स्क्वेअर आहे. नेहमी लक्षात घ्या की आपण अँगलचा स्क्वेअर कधीच लिहित नाही आहे. ठीक आहे. हा 2 आपण कुठे लिहितोय, इथे साईनवरती, रेशोवरती लिहितोय. ओके. फर्स्ट इज साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सेकंड इज cosec square theta minus cot square theta is equal to 1, and third is sec square theta minus tan square theta is equal to 1. याला असंही लिहितो आपण cosec square theta is equal to 1 plus cot square theta and sec square theta is equal to 1 plus tan square theta. So first, second and third अशा 3 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहे. याचा यूज करून आपण बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह केले. ज्यावेळेस आपल्याकडे असं काही क्वेश्चन असतं, सपोज एक ट्रायंगल आहे, त्यामध्ये साइन थिटाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. लेट्स से साइन थिटाची काही आपल्याला व्हॅल्यू आहे a/b, ही व्हॅल्यू दिलेली आहे आणि याचा यूज करून आपल्याला बाकीचे सगळे रेशो फाइंड करायचे. यामध्ये 2 वेज असतात. फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करू शकतो, एक राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करू शकतो. या राईट अँगल ट्रायंगलमध्ये साइन थिटाला आपण रिलेट करू शकतो, म्हणजे हा जो अँगल थिटा असेल, साइन म्हणजे काय असतं, ऑपोजिट अपॉन हायपोटेनस, त्यामुळे ही साईड असेल ए आणि ही साईड असेल बी, किंवा आपण याला मल्टिपलमध्ये कन्सिडर करू. सो AK आणि BK ऑपोजिट अपॉन हायपोटेनस. त्यानंतर पायथागोरस थेरमचा यूज करून मी ही थर्ड साईड फाईंड करेल. एकदा ट्रायंगलच्या तिन्ही साईड माहिती झाल्या, मग त्यानंतर मी साईन कॉस टॅन आणि बाकीचे सगळे रेशो फाईंड करू शकते. किंवा अदर वे काय असतो, आता जसे ह्या केसमध्ये साइन थिटा दिलेला, मी आयडेंटिटीचा यूज करू शकते. ही आयडेंटिटी मी यूज करणे, इथे साइन थिटाची व्हॅल्यू फाईंड पुट करणार, त्याच्यावर मला कॉस थिटाची व्हॅल्यू मिळाला. कॉस थिटाची व्हॅल्यू मिळाली, आपल्याला माहिती कॉस आणि सेकमध्ये काय रिलेशन असतं, इनवर्स असतं, त्यावरून मला सेकची व्हॅल्यू मिळणार. साईनची व्हॅल्यू माहिती आहे, त्यानंतर कोसेक आणि सेक काय असतं, एकमेकांचे इनवर्स किंवा रेसिप्रोकल असतं, कोसेकची व्हॅल्यू मिळणार. कोसेकची व्हॅल्यू मिळाली,
ती व्हॅल्यू मी इथे जर पुट केली मला कॉटची व्हॅल्यू मिळणार, त्यानंतर सेकची व्हॅल्यू मिळाली ती इथे पुट केली तर मला टॅनची व्हॅल्यू मिळणार, किंवा कॉटची व्हॅल्यू मिळेल त्याहून मी टाईनची व्हॅल्यू सुद्धा फाइंड करू शकते. तर अशा मल्टिपल वेजनी आपण रेशोज फाइंड करू शकतो किंवा ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज फाइंड करू शकतो. ओके, हे झालं 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो, 3 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. त्यानंतर आपण 3 टर्म्स बघितल्या. फर्स्ट आहे लाईन ऑफ विजन, सेकंड अँगल ऑफ इलिव्हेशन आणि थर्ड आहे अँगल ऑफ डिप्रेशन. सपोज यामध्ये आपण काय केलं, एक ऑब्झर्वर आणि एक ऑब्जेक्ट कन्सिडर केलेला आहे. ऑब्झर्वर म्हणजे जो व्यक्ती ऑब्झर्व करतो किंवा बघतोय तो, आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय, ज्या गोष्टीला आपण बघतोय ते. ओके, फॉर एक्झाम्पल सपोज जर मी इथे उभं राहून मी समोरच्या वॉलकडे बघते किंवा वॉलवरच्या एका पॉईंटकडे बघते, तर मी ऑब्झर्वर आहे आणि तो वॉलवरचा जो पॉईंट आहे ज्याच्याकडे मी बघते तो असणार आहे ऑब्जेक्ट. तर यामध्ये आपण फर्स्ट टर्म बघितली लाईन ऑफ विजन. लाईन ऑफ विजन म्हणजे काय, सपोज ऑब्झर्वर एका पॉईंटला आहे, पॉईंट एला. आता हा पार्ट कसला होता, ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रीमध्ये जे आपण न्यूमरिकल सॉल्व केले त्यामध्ये ह्या टर्म्स आपण यूज केलेला. यामध्ये याच्या आधी आपण बघितलेलं की ज्यावेळेस आपण ट्रिग्नोमेट्रीचे ॲप्लिकेशन बघितलेले आहे किंवा त्याचा यूज करून ज्यावेळेस आपण रिअल लाईफ प्रॉब्लेम सॉल्व करतो त्यावेळेस आपण काय करतो, व्हर्टिकल ऑब्जेक्ट म्हणजे काय, टॉवर झाला, हिल झाला, लाईट हाऊस झाला, बिल्डिंग झाला, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण एका स्ट्रेट लाईननी दाखवू शकतो. व्हर्टिकल ऑब्जेक्ट आहे त्यामुळे त्यांनी ग्राउंडसोबत फॉर्म केलेला अँगल 90 डिग्री असणार आहे असं आपण कन्सिडर करतो. त्यानंतर जो ऑब्झर्वर असतो, जो बघतो, त्याची हाईट ऑब्व्हियसली याच्या मानाने किंवा याच्या कंपॅरिझनमध्ये खूप लहान असणार, त्यामुळे आपण त्या व्यक्तीची किंवा त्या ऑब्झर्वरची हाईट निग्लेक्ट करतो किंवा इग्नोर करतो, त्यामुळे त्याला आपण पॉईंट म्हणून कन्सिडर करतो. ठीक आहे, ऑब्झर्वरची हाईट आपण निग्लिजिबल आहे असं कन्सिडर करतो, त्यामुळे ऑब्झर्वरला आपण पॉईंट म्हणून दाखवू शकतो. आणि त्यानंतर जे काही व्हर्टिकल ऑब्जेक्ट असतात ते आपण स्ट्रेट लाईनने दाखवतो आणि इथेच फॉर्म झालेला अँगल 90 डिग्री आहे असं कन्सिडर करतो. सो बॅक टू लाईन ऑफ विजन. लाईन ऑफ विजन म्हणजे काय, सपोज ए या ठिकाणी एक ऑब्झर्वर आहे आणि हा ऑब्झर्वर बी या ठिकाणी असणारा ऑब्जेक्ट ऑब्झर्व करतोय, किंवा ए इथे उभा राहून बी या ऑब्जेक्टकडे जर बघत असेल तर ह्या दोघांना जॉईन करणारी ही जी इमॅजिनरी लाईन असते, या इमॅजिनरी लाईनला बोलतं लाईन ऑफ विजन. ठीक आहे, याला काय बोलतं, लाईन ऑफ विजन. म्हणजे जर मी इथे उभी आहे तर माझे डोळे आणि जो ऑब्जेक्ट आहे किंवा जिथे मी ऑब्झर्व करते, वॉलवरचा जो पॉईंट मी ऑब्झर्व करते, यांना जॉईन करण्याची इमॅजिनरी लाईन असणार आहे, त्या लाईनला आपण बोलतो लाईन ऑफ विजन. ओके, त्यानंतर सेकंड आपण बघितलं अँगल ऑफ इलिव्हेशन. आता या केसमध्ये मी काय म्हटली आहे की हा पॉईंट ए इथे आहे, एक पॉईंट बी इथे आहे. सपोज एक पॉईंट ए इथे आहे किंवा ऑब्झर्वर इथे आहे आणि त्यानंतर ही आहे एक हॉरिझॉन्टल लाईन मी कन्सिडर केली. त्यानंतर जो ऑब्जेक्ट मला ऑब्झर्व करायचा आहे, सपोज हा ऑब्जेक्ट ह्या ऑब्झर्वरपेक्षा हायर लेवलवरती आहे, म्हणजे इथे उभं राहून जर मी बोर्डचा टॉप बघते, बोर्डच्या टॉपकडे बघते, म्हणजेच काय, माझा ऑब्जेक्ट जो आहे तो ह्या ठिकाणी आहे, माझ्या ऑब्झर्वरच्या लेवलपेक्षा हायर लेवलला जो पॉईंट बी जर असेल तर या केसमध्ये काय होणार आहे, ही जी लाईन ऑफ विजन असणार आहे, ह्या लाईन ऑफ विजननी हॉरिझॉन्टल सोबत जो अँगल फॉर्म केलेला आहे या अँगलला आपण बोलणार आहोत अँगल ऑफ इलिव्हेशन. ठीक आहे, याला काय बोलणार आपण, अँगल ऑफ इलिव्हेशन. हॉरिझॉन्टल लाईन आणि ही असणार आहे लाईन ऑफ विजन. लाईन ऑफ विजन म्हणजे काय, ऑब्झर्वर आणि ऑब्जेक्ट यांना जॉईन करणारी इमॅजिनरी लाईन. थर्ड केस किंवा नेक्स्ट केस आपण बघितली अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे काय, सपोज इथे ऑब्झर्वर आहे, ठीक आहे, ही अशी हॉरिझॉन्टल लाईन आहे. आता ऑब्झर्वर काय करतोय, त्याचा ऑब्जेक्ट कुठे आहे की तो ऑब्जेक्ट त्याच्या लेवलपासून खालच्या लेवलवर आहे, लोअर लेवलवर आहे. म्हणजे जर मी इथे उभं राहून बोर्डच्या बॉटमकडे जर मी बघत असेल, बोर्डचा बॉटम म्हणजे इथे पॉईंट असेल सपोज, तर आता हा ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्झर्वरपेक्षा खालच्या लेवलला आहे. तर ही जी लाईन ऑफ विजन आहे, या लाईन ऑफ विजननी हॉरिझॉन्टल सोबत जो फॉर्म केलेला अँगल आहे याला आपण बोलणार अँगल ऑफ डिप्रेशन. ठीक आहे, त्यामुळे सिंपल लक्षात ठेवायचं, ही हॉरिझॉन्टल लाईन जर असेल आणि असा जर अँगल असेल याला आपण बोलणार अँगल ऑफ इलिव्हेशन, खालच्या साईडला जर अँगल असेल याला आपण बोलणार अँगल ऑफ डिप्रेशन. ठीक आहे, आणि त्यानंतर याचा यूज करून आपण बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले. ज्यामध्ये मेन्शन करण्यासारखा एक क्वेश्चन होता, ज्यावेळेस अँगल ऑफ डिप्रेशन आपल्याला दिलं असेल, अँगल ऑफ इलिव्हेशन असेल तर इझी असतं. अँगल ऑफ डिप्रेशनमध्ये आपण काय करतो, सपोज एक बिल्डिंग आहे, या बिल्डिंगच्या टॉपला एक ऑब्झर्वर उभा आहे आणि त्या केसमध्ये आपल्याला अँगल ऑफ डिप्रेशन दिलेला आहे. तर अँगल ऑफ डिप्रेशन म्हणा, अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणा, आपण नेहमी हॉरिझॉन्टल लाईनच्या रेफरन्सने घेतो. त्यामुळे आपण काय करतो, अशी एक हॉरिझॉन्टल लाईन दाखवतो आणि सपोज ही बिल्डिंग आहे, ग्राउंड लेवल आहे, ही बिल्डिंग आहे, ऑब्झर्वर इथे आहे आणि इथून तो ग्राउंडवरचा एक पॉईंट जर बघतोय तर या केसमध्ये अँगल ऑफ डिप्रेशन जर मेन्शन केलेला असेल तो अँगल नेहमी कोणता असणार आहे, ही लाईन ऑफ साईड, ही हॉरिझॉन्टल लाईन, तो हा असणार आहे अँगल ऑफ डिप्रेशन. बट आता याला मला ट्रँगलशी रिलेट करायचं म्हणून या ठिकाणी मी पॅरलल लाईनची प्रॉपर्टी यूज करते. पॅरलल लाईनची प्रॉपर्टी कशी मी यूज करणार, ग्राउंड आहे, ही हॉरिझॉन्टल लाईन आहे, ग्राउंड आणि हॉरिझॉन्टल लाईन दोघं एकमेकांना पॅरलल असणार आहे. दोन पॅरलल लाईन ही ट्रान्सव्हर्सल, त्यामुळे फॉर्म झालेले हे असणार आहे ऑल्टरनेट अँगल. दोन पॅरलल लाईनला ज्यावेळेस एक ट्रान्सव्हर्सल कट करते त्यावेळेस फॉर्म झाले अल्टरनेट अँगल इक्वल असतात. त्यामुळे हा जो अँगल असेल तोच अँगल मी इथे लिहू शकते. आणि मग त्यानंतर ह्या ट्रँगलमध्ये, ह्या राईट अँगल ट्रँगलमध्ये थिटाची व्हॅल्यू मिळाली, मग मी साइन कॉस टॅन या टर्मचा यूज करून
साईड्सला रिलेट करू शकते. ठीक आहे, तर अशा टाईपचे बरेचसे क्वेश्चन्स आपण या चॅप्टरमध्ये सॉल्व्ह केले. चॅप्टर अगदी सोपं आहे. बस दोनच गोष्टी लक्षात ठेवा, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आणि ट्रिग्नोमेट्रिक रेशो, आणि ही कॉन्सेप्टसुद्धा लक्षात ठेवणं अगदी इझी आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचं क्वेश्चन या चॅप्टरमधला सॉल्व्ह करू शकता. तर अशा पद्धतीने चॅप्टर आपला कव्हर झालेला आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की खरोखर या व्हिडिओजमध्ये तुम्हाला काही शिकायला मिळते, काही मदत होते, तर प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हे व्हिडिओज नक्की शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. ऑल दी बेस्ट.